मानदेश हा कायम दुष्काळी पट्ट्यातला प्रदेश। मान नदीच्या आसपासचा परिसर मिळून जो प्रदेश येतो तो मानदेश। खटाव, मान, खानापूर, सांगोला तालुक्यांच्या काही भाग मिळून आजचा मानदेशाची ओळख आहे। या दुष्काळी भागाला इतिहास मात्र मोठा लाभलेला आहे। शिवकालीन इतिहासातील अशाच एका घटनेबाबत माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। काबूलपासून ते बंगालपर्यंत पसरलेल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याच्या शहेनशाह औरंगजेबापुढे अनेक राजे महाराजांनी आपली समचेरी म्यान करत त्याची चाकरी पत्कारली। मात्र त्यांच्या समोर धिप्पाडपणे उभे होते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचे स्वराज्यावर मोगलांनी अनेक हल्ले केले, मात्र औरंगजेबाला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही। छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मोगल बादशाह औरंगजेब याला स्वराज्यावर विजय मिळवणे सहज शक्य होईल असे वाटले होते। मात्र त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांसह इतर शत्रूंना जोराची टक्कर देत स्वराज्यापासून दूर ठेवले। त्यामुळे औरंगजेब दिल्ली सोडून मोठ्या फौजपाट्यासह स्वतः स्वराज्यावर चालून आला। त्याने संभाजी महाराजांना पकडून हाल करून मारले। औरंगजेबाला वाटले आता तरी आपण स्वराज्य सहजपणे काबीज करू। मात्र संभाजीराजांच्या मृत्यूचा अंगार मावळ्यांच्या रक्तात फुलत होता। मावळे चवताळून उठले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले। त्यांनी दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावरून राज्यकारभार सुरू करत मोगलांशी लढा सुरू ठेवला। मात्र 2 मार्च 1700 साली त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली। ताराबाई यांनी मोठ्या जिद्दीने मोगलांना तोंड देत होत्या। मावळे गनिमी काव्याने डाव साधून ते मोगल सैन्यावर हल्ला करत असे आणि वाऱ्यांच्या वेगाने ते गायब होत असे। मुठभर मावळे कधी येत आणि कधी हल्ला करत यांची थापही मोगलांना नव्हती। संताजी धनाजींच्या भीतीने तर मोगलांना झोपही लागत नव्हती। औरंगजेबही मोठ्या द्वेषाने मराठा सैन्याशी लढत होता। तोरणा, सिंहगड, विशाळगड, अजिंक्यतारा, परळीचा सज्जनगड असे महत्त्वाचे किल्ले मोगलांनी ताब्यात घेतले। दरम्यानच्या काळात पाऊस, नद्यांना आलेले पूर यामुळे मोगल सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते। तरीही औरंगजेब एक किल्ला ताब्यात घेत होता। पावसामुळे औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले होते। सैन्य, जनावरे यांची अनोतान हानी झाली होती। खजिना रिकामा होत चालला होता। सैन्यांचा पगारही वेळेत होत नव्हता। त्यामुळे सैन्यांवर उपासमारीची वेळ आली होती। असे असताना 21 जून 1700 रोजी सध्याच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भूषणगडाकडे औरंगजेबाच्या सैन्याने कूच केली। पावसामुळे बादशाही फौजेचे मोठे नुकसान झाले होते। अनेक जनावरे दगावली होती। जी शिल्लक होती ती मनालाच जिवंत होती अशी त्यांची अवस्था होती। बादशहाच्या अनेक उमरावांना मुसळधार पावसात सोसाट्याच्या वाऱ्यात पायी चिखल तुडवीत प्रवास करावा लागत होता। मोगल सैन्यावर निसर्गाचे एक प्रकारे आसमानी संकटच कोसळले होते। दिवसाकाठी केवळ 3 मैलाचा प्रवास मोगल सैन्य करत असे। अचानक मान नदीला पूर आला। परळीवरून भूषणगडाचे साधारण 45 मैलाचे अंतर कापायला 35 दिवस लागले। भूषणगड ताब्यात घ्यायला मोगलांना 1 महिना गेला। महिनाभरानंतर मोगल सैन्य भूषणगडाकडून 36 मैलाचे अंतर कापून 30 ऑगस्ट रोजी मान नदीजवळील खवासपूर येथे आले। तेथे कोरड्या नदीत मोगल फौजांनी छावणी टाकली। मोगल सैन्याची महिनाभर खवासपूर जवळच नदीत छावणी होती। 1 ऑक्टोबर 1700 रोजी रात्री आजूबाजूच्या परिसरात अचानक मुसळधार पाऊस पडला। यामुळे अचानक मान नदीला पूर आला। या पुरात मोगलांचे अनेक सैन्य, खजिना, जनावरे वाहून गेली। मध्यरात्री काळोखात पुराचे पाणी अचानक छावणीत घुसल्यामुळे अचानक छावणीत गोंधळ सुरू झाल्यामुळे औरंगजेबाला जाग आली। मराठ्यांनी छावणीवर हल्ला केल्याचा त्याचा समज झाला। दचकून बिछाण्यातून औरंगजेब पळायला लागला। मात्र अडखळून त्याचा तोल गेल्याने तो जोरात आपटला। त्यात त्याचा गुडघा निखळला। कसाबसा स्वतःला सावरत तो सुरक्षित ठिकाणी गेला। पुढे वैद्य हकीमांनी अनेक उपचार करूनही औरंगजेबाचा पाय सरळ झाला नाही। तो कायमचा आदू झाला। या घटनेनंतर बादशहाचे खुशमस्करे बादशहाला बरे वाटावे म्हणून त्यांची तुलना तैमूर लंग यांच्याशी करू लागले। त्या पुरात मोगली सैन्यांची मोठी हानी झाली। त्यानंतर औरंगजेबाला नवीन घोडे सैन्य भरती करावी लागली। मात्र पायाला आलेले अपंगत्व अखेरपणे राहिले।